जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 192, वार आहे शनिवार व तारीख आहे 11 जुलै 2026। सध्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे श्री समर्थ रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने
प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील सिद्ध लक्षण या 10व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 4थी ओळ 10 या अंकानंतर बद्धपणाचे अवगुण या शब्दांनी 11व्या ओवीस सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. बद्धपणाचे अवगुण मुमुक्षुपणी नसती जाण. मुमुक्षुपणाचे लक्षण साधकपणी नाही. साधकासी संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती. या कारणे निसंदेह श्रुती साधू ओळखावा. संशय रहित ज्ञान तेची साधूचे लक्षण. सिद्धा अंगी संशयहीन लागेल कैसा. कर्म मार्ग संशये भरला साधनी संशय कालवला. सर्वांमध्ये संशय भरला साधू तो निसंदेह. संशयाचे ज्ञान कोठे संशयाचे वैराग्य पोरटे. संशयाचे भजन ओकटे निर्फळ होय. व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चये वीण. व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी. व्यर्थ संशयाचे जिने, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही. व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चये वीण. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा म्हणजे ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने बद्धपणांतले अवगुण या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. बद्धपणांतले अवगुण मुमुक्षुपणांत नसतात व मुमुक्षुपणाचे लक्षण साधकपणांत असत नाही. मुमुक्षु लक्षणे मागे टाकून साधक पुढे गेलेला असतो व साधकाची वृत्ती प्रथम संशयी असते, पण
पुढे तिचे निरसन होत जाते, म्हणून निसंदेही असतो तो साधू हे श्रोत्यांनी ओळखावे. संशयरहित जे ज्ञान ते साधूचे लक्षण होय. शुद्ध संशय सिद्धाच्या अंगी लागेल कसा? कर्म मार्ग सगळा संशयाने भरलेला आहे. साधनांतही पदोपदी शंका येतात, असा सर्वत्र संशय भरला आहे. साधू मात्र निसंदेही असतो. तात्पर्य, संदेहरहित ज्ञान, निश्चळ वस्तू रूपता हे सिद्धाचे मुख्य लक्षण होय. निसंदेह तो सिद्ध. कर्म मार्ग संशयांनी भरला आहे. साधन मार्गांतही पदोपदी संशय येतात, पण सिद्ध निसंदेह असतो. संशय सर्वस्वी खोटा. संशयाचे ज्ञान खोटे असते. संशयाचे वैराग्य पोरकट असते आणि संशयाचे भजनही खोटे. हे सर्व निष्फळ होय. संशयाचा देव, भाव, स्वभाव सर्व काही व्यर्थ होय. निश्चया वाचून संशयाचे व्रत, तीर्थ, परमार्थ व्यर्थ होय. संशयाची भक्ती, प्रीती व संगती व्यर्थ असून त्यांपासून संशय वाढतो. संशयाचे जिने, शंकेखोराचे धरणे म्हणजे शंकेखोराचे निश्चय, त्याचे निग्रह आणि सर्व काही करणे व्यर्थ होय. निश्चया वाचून संशय उत्पन्न करणारा ग्रंथ, संशयी विद्वत्ता म्हणजे संशयी व्युत्पत्ती, संशयाची गती म्हणजे संशयाचे चालणे, संशयाचे मरण हे सर्व काही व्यर्थ होय. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.